तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हामुळे 8 दिवसामध्ये 4% पाणीसाठा घटला. जिल्ह्यामध्ये अवघा 34% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती. जळगावच्या चाळीसगावमध्ये उष्णतेचा कहर. चाळीसगावमध्ये धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर. जलसाठा शून्यावर. अनेक प्रकल्पात फक्त मृतसाठा शिल्लक. कोदगाव धरणातच समाधानकारक पाणी. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या कारेगावात भीषण पाणी टंचाई. जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरण्याची महिलांवर वेळ. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या जिल्ह्यातील घटना. मावळवासियांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवना धरणाची पाणी पातळी खालावली. धरणामध्ये 42% पाणीसाठा शिल्लक. पिंपरी चिंचवड शहरावर पाणी टंचाईचं संकट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 महिन्यामध्ये भूजल पातळी घसरली. पाणी टंचाईची शक्यता. शहादा तालुक्यामध्ये सर्वाधिक 1.11 मीटर भूजल पातळीमध्ये घट. भूजल पातळी घसरल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे पाणी टंचाईची चिन्ह गडद. नांदेड जिल्ह्याची साठवणूक स्थिती एप्रिलमध्येच 54%वर. नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण पाणी टंचाई. संतप्त महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा. मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर हंडे ठेवून महिलांकडून निषेध. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची आंदोलक महिलांची मागणी. नेर तलावातून जिहे कटापूर योजनेचे येरळा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचा पुसेगाव चौकामध्ये रास्ता रोको. पुसेगाव चौकात वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या काही गावात भीषण पाणी टंचाई. दुबळवेलमधील गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पाणी मिळत नसल्यामुळे मुलांची जमत नसल्याची महिलांची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावामध्ये झाडांची पानं टाकणार. मासोळ्यांना पानांची शीतल सावली मिळणार. तलावामध्ये झाडांची पानं टाकण्याची मोहीम आजपासून. तलावात गेल्या 5 दिवसांपासून हजारो मासोळ्यांचा उन्हामुळे मृत्यू झाल्यानंतर उपाययोजना. नाशिकच्या लासलगावमध्ये उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी विशेष उपक्रम. उपक्रमांतर्गत पक्ष्यांसाठी घरटे आणि पाण्याची व्यवस्था. 6 मंदिर परिसरामध्ये घरट्यांसाठी आवश्यक साहित्याचं वाटप. सिंधुदुर्गमध्ये सकाळी ढगाळ वातावरण. पावसाची शक्यता. सकाळच्या सत्रामध्ये ढगाळ वातावरण तर दुपारच्या सत्रामध्ये ऊन. ढगाळ वातावरणाचा आंबा काजू बागांना फटका. गडचिरोलीमध्ये 3 दिवसांपासून 42°C तापमानाची नोंद. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर न फिरण्याचं आवाहन. रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढली. जिल्ह्यामध्ये तापमान 36°C वर पोहोचलं. हवामान विभागाकडून रायगडमध्ये येलो अलर्ट जारी. नाशिकमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उष्णतेची लाट कायम. दुपारच्या वेळेला वाढत्या उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य. 2 दिवसांपासून शहराचं तापमान 40च्या पुढे. गोंदिया जिल्ह्याचं तापमान 44.5° पोहोचलं. जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला फटका. वाढत्या तापमानामुळे मका पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. जालन्यामध्ये 41.6°C तापमानाची नोंद. उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर. तापमानाचा पारा 44°च्या वर. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा तब्बल 45.1°वर. मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य. नंदुरबारमध्ये तापमान 43°वर. उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानातील वाढ कायम. वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये 46.4°C तापमानाची नोंद. यवतमाळमध्ये दशकातील उच्चांकी तापमानाची नोंद. रविवारी तापमानाचा पारा 46°वर पोहोचला. 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लहर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना दुसरीकडे अहिल्यानगरच्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याचे दर मात्र घसरले. शेतकऱ्यांना मोठा फटका. परभणीमध्ये तीव्र उन्हाच्या केळीच्या बागांना फटका. परभणीमध्ये तापमान 43°वर. उन्हामुळे केळीचे खांब जमिनीवर कोसळत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. परभणीच्या जायकवाडी कालव्यामध्ये पाणी येत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. पाटबंधारे विभागामधील अधिकारी उपस्थित नसल्यानं कार्यकर्त्यांनी दालनातून खुर्ची बाहेर ओढत केलं आंदोलन. साताऱ्यामधल्या कास तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वृक्षतोड. वन विभाग आणि नगरपालिका प्रशासनाला वृक्षतोडीची माहिती नाही. स्थानिकांकडून वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.
नाशिक शहरातील वृक्षतोडीच्या विरोधातील याचिकेवर उद्या राष्ट्रीय हरित लवादामध्ये सुनावणी. लवादाच्या निकालाकडे पर्यावरण प्रेमींसह नागरिक, मनपा तसंच संबंधित प्रशासनाचं लक्ष. राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद. 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग. अनधिकृत HTBT बियाण्यांची विक्री आणि खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धती बंद करण्याच्या मागणीसह इतर अनेक मागण्या. खत विक्रेत्यांच्या संपामुळे शिरूर तालुक्यामधील दुकानं बंद. कृषी केंद्र चालकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू. प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये कृषी केंद्र चालकांच्या संपामुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय. शेतकऱ्यांना खत, बियाणं आणि कीटकनाशकांच्या खरेदीमध्ये अडचण. विविध मागण्यांसाठी विक्रेत्यांचं आंदोलन सुरू. धुळे जिल्ह्यातील 1100 कृषी केंद्रांकडून बंद पुकारण्यात आला. माफता संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. नाशिकच्या लासलगावमधील कृषी निविष्ठा विक्रेता आजपासून बेमुदत संपावर. येवला, चांदवड, पिंपळगाव, बसवंत, निफाडमधल्या कृषी निविष्ठा चालकांचाही बंदमध्ये सहभाग. कृषी विक्रेत्यांनी खतांची लिंकिंग थांबवली. गोंदियातील कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत बंद. कृषी केंद्रांच्या बंदामुळे खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका. लिंकिंग सक्तीच्या विरोधात नागरिक आक्रमक. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची विक्रमी आवक. मका आणि ज्वारीच्या वाढत्या आवकमुळे बाजार समितीमध्ये मोठी गर्दी. आवक वाढल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकच्या मालेगावमध्ये जपानी लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्याची चर्चा. पश्चिम बंगालमधून रोपं आणून शेतकऱ्यांकडून प्रायोगिक तत्वावर लागवड. मियाझाकी आणि कॅटमन आंबा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. राज्यभरातील कृषी केंद्र चालकांच्या आजपासूनच्या बेमुदत बंदला परभणीतही प्रतिसाद. परभणीमध्ये कृषी केंद्र चालकांकडून कडकडीत बंद. कृषी विभागानं लावलेल्या जाचकटींच्या विरोधात कृषी केंद्र चालक आक्रमक. नंदुरबारमध्ये लिंकिंग सक्तीच्या विरोधात कृषी सेवा केंद्राचं बंद आंदोलन. जिल्ह्यातील 800 कृषी सेवा केंद्र संचालक संपावर. खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1700 कृषी केंद्र चालकांनी बंद पुकारला. कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा करतेवेळी लिंकिंग बंद करण्याची मागणी. HTBT कपाशी बियाणं प्रतिबंधित करण्याची मागणी. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणामुळे खतांची टंचाई. दर भडकले तर साठेबाजी करून ठेवलेले गोडाऊन आम्ही लुटायला मागेपुढे बघणार नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. कोल्हापुरात रेशन बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. घरपोच गॅस सिलेंडर देण्यासह रेशन कार्डवर 5 लिटर रॉकेल देण्याची मागणी. रेशन दुकानदारांसह ग्राहक रस्त्यावर उतरले. अमरावतीमध्ये प्रहारचं धीरेंद्र शास्त्री याच्या पोस्टरला जोडेमारा आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जोरदार निदर्शनं. शास्त्री यांच्याकडून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ. गुन्हा दाखल करून अटकेची प्रहार पक्षाची मागणी. बागेश्वर बाबा आणि संजय गायकवाडांच्या विरोधात शिवप्रेमींकडून निदर्शनं करण्यात आली. मालेगावमध्ये ही निदर्शनं करण्यात आली. हिंगोलीच्या वसमतमधील कुरुंदा गावात शिवप्रेमींकडून बागेश्वर बाबाच्या विधानाचा निषेध. आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ बागेश्वर बाबाचा फोटो जाळत निषेध. लातूरच्या उदगीरमध्ये शिवप्रेमींकडून बागेश्वर बाबाच्या विधानाचा निषेध. संतप्त कार्यकर्त्यांकडून बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. अहिल्यानगरच्या राहता तहसीलदार कार्यालयासमोर मवियासह कम्युनिस्ट पक्षाकडून निदर्शनं. कोण होता शिवाजी पुस्तकाच्या प्रकाशकांना धमकी दिल्यानं संजय गायकवाडांच्या विरोधात आंदोलन. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना कोण होता शिवाजी पुस्तक भेट. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून पुस्तक भेट देण्यात आलं. जनगणनेच्या कामातून मुख्याध्यापक आणि एका लिपिकाला वगळावं. सोलापुरातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य मंडळींची पालिका आयुक्तांकडे मागणी. माजी आमदार विनायकराव जाधव पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये जाधव यांचा प्रवेश सोहळा. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून येणारी लोकसभेची निवडणूक लढणार. माजी आमदार प्रकाश आवाडे यांची भाजपच्या मेळाव्यात घोषणा. शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने खासदार असल्यानं युतीमध्ये मिठाचा खडा पडणार. बुलडाण्यामधल्या उद्याच्या रोहित पवारांच्या मोर्चावरून शिंदे शिवसेनेकडून जशास तसं उत्तर देण्याची भाषा. आमदार संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढण्याचा रोहित पवारांनी दिला इशारा. नवी मुंबईच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी लावले रिक्षांवर स्टिकर्स. संजय निरुपम, अबू आझमींच्या विरोधात घोषणाबाजी. गजानन काळे यांच्या नेतृत्वात रिक्षाचालकांविरुद्ध आंदोलन. धुळ्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या 5 कंदीलमधील ब्रिटिशकालीन लाल बहादूर शास्त्री मार्केटचे महापालिकेकडून पाडकाम. 106 दुकानांपैकी 104 दुकानं महापालिकेच्या पथकानं पाडली. बांधकामाची मुदत संपत आल्यानं कारवाई.
कल्याण पश्चिमेमध्ये मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला, पहाटेची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. रामदासवाडीमधील गणेश मंदिरात घटना, दानपेटी घेऊन चोरटे घटनास्थळावरून पसार. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदनगर रेल्वे स्टेशनवर बॅग, मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं पकडलं. गुन्हे शाखेच्या पथकानं पाठलाग करून अटक केली. आरोपींकडून 9,000 रुपये जप्त, 2 मोबाईल जप्त. मालाडच्या डायमंड मार्केटमध्ये ऍक्टिव्हा गाडीतून 10 लाख रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना अटक. कांदिवली पोलिसांची कारवाई. 125हून अधिक सीसीटीव्हीच्या मदतीनं कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक केली. गडचिरोली जिल्ह्यामधील युवकाची पुणे येथे फसवणूक. क्लास 1 अधिकारी म्हणून नियुक्ती करून देतो असं सांगत 2.25 कोटींना गंडवलं. पोलिसांकडून आरोपीला अटक. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.